शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकीर्दीला सगळ्यात मोठा लागलेला आरोप म्हणजे त्यांच्यावरची बदफैली। एका परस्त्रीवरती हात टाकला म्हणून संभाजी महाराजांना आतापर्यंत बदनाम करण्यात आलं आणि ह्या काल्पनिक स्त्रीला गोदावरी हे नावही देण्यात आलं। ही सगळी कथा संभाजी महाराजांच्या इतिहासात कुठून आली? या कथेसाठी एका स्पेसिफिक समाजाला टार्गेट करून त्यांना संभाजी महाराजांच्या विरोधक आहे म्हणून भडकवण्यात आलं। तर हे सगळं कटकारस्थान काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। संभाजी महाराजांना गोदावरी नामक ज्या स्त्रीमुळे बदनाम करण्यात येतं ती कथा आपण ऐकली असेल। आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जी मालिका चालू आहे ती अमोल कोल्हेंच्या मालिकेमध्ये, या मालिकेमध्ये संभाजी महाराजांनी एका परस्त्रीवर हात टाकला आणि तिची बदफैली केल्याचा आरोप करण्यात आला। तर त्यानंतर ही घटना किंवा ही कथा या मालिकेत कुठून घेण्यात आली? तर वसंत कानेटकरांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात पहिल्यांदा या स्त्रीला गोदावरी हे नाव देण्यात आलं आणि त्या स्त्रीला संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाभोवती किंवा त्यांच्या इतिहासाभोवती गुंडाळण्यात आलं। वसंत कानेटकरांनी ही जे रायगडाला जेव्हा जाग येते ही नाटक लिहिलं तो ग्रँड डफने लिहिलेल्या मराठाज ऑफ हिस्ट्री या कादंबरीत। आता ही मराठाज ऑफ हिस्ट्री ही कादंबरी संभाजी महाराजांच्या कित्येक वर्षानंतर लिहिण्यात म्हणजे 1800 शतकात ही कादंबरी ग्रँड डफने लिहिली। ग्रँड डफने या कादंबरीत पहिल्यांदा संभाजी महाराजांच्या एका परस्त्रीशी असलेल्या संबंधाचा उल्लेख करण्यात आला। या घटनेचा सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख हा आदिलशहाच्या पदरी असलेला इतिहासकार मोहम्मद जुबैर याच्या बुसातीन उल सलातीन या कादंबरीतून घेण्यात आला। त्यानं ऐतिहासिक जे आतापर्यंत आदिलशाही लिहिली त्याच्यामध्ये हा पहिल्यांदा संभाजी महाराजांचा उल्लेख केला आणि याने असं म्हटलंय की मी एका इतिहासातील बकरीचा आधार घेऊन मी ही कथा मांडतोय। म्हणजे ही बकर शिवाजी महाराजांच्या किंवा संभाजी महाराजांच्या कार्यकीर्दीच्या कित्येक वर्षानंतर लिहिण्यात आली, त्या बकरीचा आधार घेऊन मोहम्मद बिन जुबैरनं ही कथा इतिहासाच्या पानात लिहिली। त्याचा आधार घेऊन ग्रँड डफने आपल्या मराठाज ऑफ हिस्ट्री या कादंबरीत लिहिली। त्याचा आधार घेऊन वसंत कानेटकरांनी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात ही कथा घुसडली। ही कथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अमोल कोल्हेंनी आपल्या छत्रपती संभाजी या मालिकेत ही कथा घुसडली। महाराजांना बदनाम करण्याचा कोणताही चान्स इथं सोडला नाही। मला वाटतं ज्या संभाजी महाराजांच्या वयाच्या 9व्या-10व्या वर्षी केशवपंत नावाचे गुरु लाभले, ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथात अध्याय नंबर 3 श्लोक 41 मध्ये संभाजी महाराज म्हणतात की कोणत्याही परस्त्रीला स्पर्श करणं म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे। त्या संभाजी महाराजांबद्दल एका परस्त्रीच्या नावावरती बदनाम करण्यात यावं, संभाजी महाराजांच्या आयुष्यात हा प्रसंग कधी घडलाच नाही। आता पुढे असंही म्हणण्यात येतं की या गोदावरीची समाधी ते रायगडाच्या पायथ्याशी आहे। रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका समाधीचा उल्लेख करून असं म्हटलं जातं की ही त्या गोदावरीची समाधी आहे, पण ही समाधी जी आहे ही त्या गोदावरीची समाधी नसून ही सवाई माधवरावाच्या बायकोची म्हणजे यशोदाबाईची ही समाधी आहे। दुसऱ्या बाजीरावाने सवाई माधवाचे स्वराज्य विरोधातले कटकारस्थान बघून त्यांच्या पत्नीला पकडून ज्यावेळेस रायगडावर पाठवलं त्यावेळेस त्या येत असताना त्याच्या पायथ्याशी म्हणजे आपल्या रायगडच्या पायथ्याशीचा मृत्यू झाला आणि तिथेच तिची समाधी बांधण्यात आली। तर रायगडाच्या पायथ्याशी असलेली ही समाधी गोदावरीची नसून ह्या यशोदाबाईची आहे। इतिहासाला हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की ही कथा लोकांना माहित नाही। संभाजी महाराजांना अशा अनेक ऐतिहासिक चुकीच्या संदर्भात अडकवलं गेलं। शिवाजी महाराजांच्या समकालीन आणि संभाजी महाराजांच्या समकालीन असलेल्या काही इंग्रज अधिकारी ॲबिकेरे याने आपल्या एका पत्रात संभाजी महाराजांचा कसा उल्लेख केलाय तो बघा। संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचं साधर्म्य दाखवणारा हा उल्लेख आहे। हा ॲबिकेरे म्हणतो, हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीत साजेल असा शूर आहे। शिवाजी सारख्याच युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करेल इतका तो तयार आहे। तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरूपवान आहे। त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याच्याकडे आकर्षण वाढवणारा मोठा गुण आहे। सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजी सारखाच मान देतात। फरक फक्त इतकाच, ह्या सैनिकास शिवाजीच्या हाताखाली व लढण्यास विशेष धन्यता वाटते। या संभाजी महाराजांबद्दल 1673 साली ॲबिकेरे हा लिहितो, त्या संभाजी महाराजांना आपण बदनाम का करावं। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।